नमस्कार विद्यार्थी मित्र हो. BA तृतीय वर्ष सत्र 6वे अभ्यास पत्रिका 13वी पाश्चात्य साहित्य विचार हीच काय अभ्यास पत्रिका 6व्या सत्राला नेमलेली आहे. तर त्या अभ्यास पत्रिकेतील घटक क्रमांक 1 साहित्याचे स्वरूप या प्रकरणाविषयी आज आपण विवेचन करणार आहोत. प्रामुख्याने साहित्याचे स्वरूप यातील साहित्य हा जो काही शब्द आहे तर त्या शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला सर्वप्रथम विवेचन करावं लागतं. साहित्य या शब्दाची जी काही व्याप्ती आहे तर ती व्याप्ती मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय तर साहित्य या शब्दातून अनेक अर्थ ध्वनित होतात. व्यावहारिक दृष्टिकोनातून साहित्य या शब्दाचा आपण जर विचार केला तर तो दैनंदिन व्यवहारामध्ये साहित्य हा शब्द मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर चित्रकलेचे साहित्य, पूजेचे साहित्य, बांधकामाचे साहित्य, लेखनाचे साहित्य, पेरणीचे साहित्य अशा अनेक संदर्भानुसार साहित्य या शब्दाचा अर्थ हा घेतला जातो. परंतु या ठिकाणी आपल्याला या दृष्टिकोनातून साहित्य या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा नाही, तर लेखनाच्या संदर्भात साहित्य या संज्ञेचा विचार या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत आहे. म्हणून असं म्हटलं जातं की जे जे लिखित ते ते साहित्य. म्हणजेच साहित्य या शब्दाची जी काही व्याप्ती आहे तर ती व्याप्ती आपल्याला व्यापक असलेली दिसून येते. प्रामुख्याने वाङ्मयाच्या दृष्टीने साहित्य या शब्दाचा अर्थ आपल्याला येथे अभिप्रेत आहे. आणि म्हणून साहित्याचे जे काही मीमांसक आहेत, अभ्यासक आहेत, तर त्यांनी साहित्य म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न विविध व्याख्यांच्या माध्यमातून केलेला आहे. जसं आपण पाहिलं की पहिल्या सत्रामध्ये भारतीय साहित्य विचार या अभ्यास पत्रिकेमध्ये साहित्याच्या स्वरूपात जे काही संस्कृत मीमांसक होते, अभ्यासक होते, तर त्यांनी वेगवेगळ्या साहित्याच्या व्याख्या सांगितल्या आणि त्या व्याख्याच्या माध्यमातून साहित्य म्हणजे काय हे सूचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच पाश्चात्य साहित्य जगतामध्ये देखील जे काही पाश्चात्य साहित्याचे अभ्यासक आहेत, मीमांसक आहेत, तर त्यामध्ये हॅझलिट असेल, रस्किन, कोलरिज, कोर्टहोप, कार्लाइल इत्यादी जी काही मीमांसक आहेत तर त्यांनी साहित्याच्या व्याख्या सांगून साहित्य ही जी काही संकल्पना आहे तर ती संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला जो काही साहित्याचा अभ्यासक आहे हॅझलिट, तो असे म्हणतो की द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पेशन, कल्पना आणि भावना यांची भाषा म्हणजे काव्य, अशी व्याख्या हॅझलिटने केलेली आहे. तर दुसरा जो काय अभ्यासक आहे रस्किन, तो असं म्हणतो द सजेशन बाय द इमॅजिनेशन ऑफ नोबल ग्राउंड ऑफ द नोबल इमोशन, कल्पनेच्या सहाय्याने उदात्त भावनांची उच्च पातळीवर झालेली सूचक अभिव्यक्ती म्हणजे काव्य. विद्यार्थी मित्रांनो, या दोन व्याख्यांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने भावना आणि कल्पना हे जे काही दोन घटक आहेत तर या दोन घटकांना या अभ्यासकांनी महत्व दिलेलं आहे. भावनेचा उदात्त पातळीवर जो काही सूचक अभिव्यक्ती होत असते तर त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं काव्य हे निर्माण होत असतं असं या दोघांना म्हणायचं आहे. तर याचं एक आपण उदाहरण घेऊ की जेव्हा कल्पनेच्या सहाय्याने उदात्त भावनांची उच्च पातळीवर जेव्हा सूचक अभिव्यक्ती होते तेव्हा किती चांगल्या प्रकारचं काव्य निर्माण होतं. तर मराठी साहित्यामध्ये एक उदाहरण आहे आणि ते उदाहरण आपण पाहू. पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरंय का? पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरंय का? यंदा वारी नाही म्हणे. आ खरंय का? पंढरी
पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. आ खरंय का? म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपली आई बापाकडे यायचं नाही? नाही नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा येतो. पण विचार करे बाबा, तुला खरंच जमल का? आज पंढरीचं गजबजलं नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. तू बंदोबस्ताला होतास देवा, खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे? इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. युग 28 उभायच, पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी हक्काने म्हणतोय पांडुरंगाला की नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा, स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, आणि या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानवा तुकाराम नामाची. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या माध्यमातून कवीनं जो काही भक्तिभाव आहे, एक भक्त आणि परमेश्वर यांच्यामधली जी काही भावनिक साध आहे, तर ती अत्यंत सूचक अभिव्यक्ती या काव्याच्या माध्यमातून झालेली आहे. पुढची जी काही तिसरी व्याख्या आहे, तर कोर्टहोप हा जो काही अभ्यासक आहे, तर तो असं म्हणतो, एक्सप्रेशन ऑफ इमॅजिनेटिव्ह थॉट अँड फिलिंग्स, काल्पनिक विचार आणि भावना यांची अभिव्यक्ती म्हणजे काव्य. तर चौथा जो काही साहित्याचा मीमांसक आहे कार्लाइल, तो असं म्हणतो, पोएट्री इज म्युझिकल थॉट, संगीतमय विचार म्हणजे काव्य. तर पाचवा जो काही अभ्यासक आहे वर्ड्सवर्थ, तर त्यानं साहित्याची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे, पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, उत्कट भावनांचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य. तर मॅथ्यू अर्नाल्ड हा जो काही समीक्षक आहे, तर तो काव्याची व्याख्या करताना असं म्हणतो, पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ द लाईफ, जीवनावरील भाष्य म्हणजे काव्य. सातवा जो काही अभ्यासक आहे कोलरीज, तो असं म्हणतो, द बेस्ट वर्ड इन द बेस्ट ऑर्डर, उत्तम शब्दाची उत्तम रचना म्हणजे काव्य. तर आठवा जो काही अभ्यासक आहे एडगर एलन पो, तो असं म्हणतो, द रिदॅमिक क्रिएशन ऑफ ब्युटी, सौंदर्याची लयबद्ध निर्मिती म्हणजे काव्य. नववा जो काही अभ्यासक आहे मेलार्म, तो असं म्हणतो, इट इज नॉट विथ आयडियाज दॅट वन मेक सॉनेट बट विथ वर्ड, एखादा सुनीती रचतो ती कल्पनेच्या जोरावर नव्हे तर शब्दांच्या जोरावर. आता या व्याख्येमध्ये सुनीती म्हणजे काय, तर हा एक काव्याचा प्रकार आहे आणि तो प्रकार कवी कसा निर्माण करतो, तर केवळ कल्पना नव्हे तर ज्या त्या काव्यामध्ये जे काही शब्द वापरलेले आहेत, म्हणजेच प्रतिमा वापरलेल्या आहेत, तर त्या प्रतिमा अत्यंत प्रभावी असतात आणि म्हणून ते काव्य सुंदर ठरतं, अशी त्याची भूमिका आहे. आणि शेवटची जी काही व्याख्या आहे केबलची, तर केबल असं म्हणतो, अ व्हेंट ऑफ ओव्हरचार्ड फिलिंग्स ऑर अ फुल इमॅजिनेशन, उचंबळून येणाऱ्या भावना किंवा उत्फुल्ल कल्पना यांना मिळालेली वाट म्हणजे काव्य. थोडक्यात काय, तर या सर्व व्याख्यांचा जर परामर्श घेतला तर भावना आणि कल्पना या दोन घटकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काव्य निर्माण होतं, अशी या सर्व अभ्यासकांची भूमिका आहे. दैनंदिन जीवनामध्ये राग, लोभ, क्रोध, स्नेह, ममता, भक्ती, करुणा, दया, वात्सल्य, दुःख इत्यादी भावना असतात.
आणि तो जो काही कवी आहे, लेखक आहे, तर तो काय करत असतो, तर त्याला जो काही आलेला अनुभव आहे, जीवनविषयक अनुभव, तर तो अनुभव कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच कुठला तरी एक भावना जी आहे, तर ती भावना तो व्यक्त करत असतो आणि ही भावना जेवढ्या प्रभावीपणे व्यक्त होत असते, तेव्हा ती कविता सुंदर ठरत असते, अशी या अभ्यासकांची थोडक्यात भूमिका आहे.